मधली सामाजिक परिस्थिती हे ह्या नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रीपदी असणं त्याचं मुख्य कारण आहे। गेल्या 3 विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जो 17 ते 19% मताचा शेअर मिळाला आहे तो मुख्यत्वे उच्चवर्णीयामध्ये आहे आणि महिलांमध्ये आहे। बिहारमध्ये 17-18 अशा जाती आहेत की ज्या राजकीयदृष्ट्या प्रबळ आहेत, पिछडा आणि अतिपिछडा असं जे गणित नितीश कुमार यांच्याबरोबर येतं, त्यामुळे नितीश कुमारांची स्वतःची त्यांचा स्वतःचा जात घटक हा केवळ 3% आहे, पण तरीसुद्धा पिछडा आणि अतिपिछडा जो वर्ग आहे तो जवळपास 17-18% पुढे जातो आणि त्यांना वगळून बिहारच्या राजकारणामध्ये सामाजिकदृष्ट्या कुठलाच राजकीय पक्ष पुढे जाऊ शकत नाही। आणि तेच कारण आहे की गेली 20 वर्ष नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत। भाजपला आपला जो सामाजिक विस्तार आहे तो बिहारमध्ये करता नाही आलेला। उच्चवर्णीय सोडून यादव त्यांच्याबरोबर नाही आहेत, मुस्लिम त्यांच्याबरोबर नाही आहेत, जो ओबीसीतला घटक आहे तोही जेवढ्या संख्येने असायला हवा तेवढा नाही आहे, तो नितीश कुमारांच्या बरोबर आहे। त्यामुळे बिहारचं राजकारण समजून घेत असताना बिहारमध्ये जे अनेक घटक आहेत त्यातला एक महत्त्वाचा घटक जो जात आहे, जो महाराष्ट्रात पण आहे, आपण ते बोलत नव्हतं पण आता ते बोलायला पाहिजे, पण जे बिहारमध्ये जातीगत राजकारण आहे त्या जातीगत राजकारणामध्ये भाजपला ती सेन टाकता नाही आलेली, तो जो चक्रव्यूह आहे तो भेदता नाही आलेला आणि म्हणून आपण असं म्हणतो की त्यांच्याकडे प्रबळ नेतृत्व नाही, ते साफ खोटं आहे। मध्य प्रदेशमध्ये आत्ता झालेले मुख्यमंत्री, राजस्थानमध्ये आत्ता झालेले मुख्यमंत्री, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या आधीची नावं त्यांना हवं ते चेहरा आणतात, फक्त तिथे आता सामाजिक गणित भारतीय जनता पार्टीला जुळत नाहीये आणि म्हणून बघा गेल्या 4-5 विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा मताचा टक्का वाढलेला नाहीये। यावेळेला तो कदाचित थोडासा वाढताना दिसतोय आणि पुन्हा तेच आहे की ह्यावेळेला लोजपा हे NDA मध्ये होतं, त्यांनी ती सेन नाही लावली, त्यामुळे सगळी आकडेवारी सुरळीत आली, व्यवस्थित आली आणि त्याचं रिफ्लेक्शन भाजप आणि JDU दोन्हीच्या हे जागा वाढण्यामध्ये होताना आपल्याला दिसतंय।